हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज आपण अतिशय पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत, ते पण हिरव्या मुगापासून. तर आपण एकाच मिश्रणापासून 2 नाश्त्याच्या झटपट होणाऱ्या रेसिपी बनवणार आहोत. तर आपण इथे उत्तप्पम बनवले, ते पण हिरव्या मुगापासून, आणि याच्यापासून डोसेसुद्धा बनवणार आहोत. तर खूप वेगळी रेसिपी आहे आणि खूप पौष्टिक, हेल्दी आहे. खूप प्रोटीनने भरपूर असलेली ही रेसिपी आहे. तर लहान मुलांना तुम्ही नाश्त्याला, टिफिनला देऊ शकतात. अतिशय हेल्दी असा हा नाश्ता आहे. तर याच मिश्रणापासून आपण डोसेसुद्धा बनवून घेणार आहोत. तर उत्तप्पम खायला अतिशय चविष्ट लागतं. याला कोणतीही चटणी नसली तरीसुद्धा चालतं, कारण आपण याच्यावरती कांदा, टोमॅटो असं साहित्य टाकून ही रेसिपी बनवणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण इथे हिरवे मूग घेतलेत, ते भिजायला घालूयात. तर मी 1.5 वाटी हिरवे मूग घेतलेत. आता हे मूग आपल्याला रात्रभर भिजवून ठेवायचेत, किंवा कमीत कमी 7 ते 8 तास तरी चांगले भिजवून घ्यायचे. तर इथे मी हे मूग रात्रभर भिजवून घेतलेत आणि पाहू शकतात मूग चांगले भिजलेले आहेत. हे पहा, लगेचच तुटत आहेत. तर मूग चांगले भिजले की आपल्याला ते व्यवस्थित वाटता येतात. त्यामुळे मूग चांगले भिजवून घ्यायचे आहेत. आता आपण हे मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टाकून घेऊयात. तुमच्याकडे वेळ नसेल तर पाणी कडकडीत गरम करून हे मूग 2 ते 3 तास तरी चांगले भिजवून घ्यावे. आता याच्यामध्ये अद्रकचा तुकडा, 3 हिरव्या मिरच्या आणि 2-3 लसूण पाकळ्या, कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि 3 चमचे रवा टाकला आहे. तरी तुम्ही बारीक रवा वापरला आहे तर कोणताही रवा वापरू शकतात. जाड बारीक पाव चमचा जिरे आणि थोडंसं पाणी टाकायचं, साधारण 2 ते 3 चमचे. जास्त पाणी टाकायचं नाही. तर सर्व मिश्रण मी इथे वाटून घेतले. तर एकदम बारीक होत नव्हतं, त्यामुळे मी अर्धा डिवाईड करून हे वाटून घेतले. तर पाणी कमी वापरायचं आहे, कारण मूग चांगले भिजलेले आहेत, त्यामुळे पाणी जास्त लागत नाही. आता सर्व मिश्रण वाटून घेतले. तर यामध्ये मी 3 चमचे तांदळाचे पीठ टाकते, म्हणजे आपल्या उत्तप्पमला चांगली एक बाइंडिंग येईल. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आपण याच्यामध्ये रवासुद्धा टाकलेला आहे. तर चांगलं हे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे. तर हे वाटण करताना एकदम पाणी टाकू नका, नाहीतर मिश्रण खूप पातळ होईल आणि उत्तप्पम व्यवस्थित बनणार नाहीत. तर इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतले. आता आपण याच्यावर झाकण ठेवूयात. आपण याच्यामध्ये रवासुद्धा टाकला आहे, तो चांगला मुरला जाईल. तर 10 मिनिट आपण हे असंच रेस्ट करून घेतले. रवा चांगला फुललेला आहे. तर इथे आता आपण हे पाहूया मिश्रण. हे पहा, थोडंसं हे थिक झालेलं आहे. तर असंच आपल्याला हे मिश्रण पाहिजे, खूप पातळही नको आणि घट्टही नको. तर इथे मी कांदा, टमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे. तर आता पॅन गरम झाला की थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि 1 पळी एवढं मिश्रण तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि साधारण मीडियम आकाराचे आपण उत्तप्पा बनवून घेऊयात. तर 1 पळी मिश्रण टाकून घेतले आणि अलगद हाताने हे पसरवून घ्यायचे. आता याच्यावरती आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात, टमॅटो टाकूया आणि कोथिंबीरसुद्धा टाकूयात. तर तुम्ही याच्यावरती गाजर, शिमला मिरची, कोणत्याही भाज्या तुम्हाला ज्या आवडत असतील त्यासुद्धा इथे टाकू शकतात. थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि थोड्या वेळ एक साईड चांगली भाजून घेऊयात. तर थोड्या वेळाने झाकण उघडून पाहूयात. खालची साईड चांगली भाजलेली आहे. आता आपण उलटण्याने थोड्याशा या भाज्या दाबून घेऊयात, म्हणजे व्यवस्थित त्याच्यामध्ये सेट होतील. आणि वरून थोडंसं तेल लावून घेऊयात पलटी करण्याच्या अगोदर, म्हणजे दुसरी साईडसुद्धा चांगली भाजली जाईल. आता आपण हा उत्तप्पा काढून घेऊयात आणि पलटी करूया. काढून घेऊयात म्हणजे पलटी करून घ्यायचं आहे. तर तसं तर उत्तप्पम एकाच साईडने भाजलं जातं. तुम्हाला जर दोन्ही साईडनी भाजलेलं आवडत नसेल तर तुम्ही असं डायरेक्टली एक साईडने सुद्धा बनवून खाऊ शकतात. मी पलटी करून घेतले आणि आता झाकण ठेवून दुसऱ्या साईडला सुद्धा एक वाफ देऊन घेतली आहे. साईडने थोडंसं तेल सोडून घेतले. तर मी ते पलटी करून घेतले. तर दुसरी साईडसुद्धा चांगली मी भाजून घेतली आहे. तर पलटी करून घेताना थोडंसं कांदा, टमॅटो निघलेला आहे, पण काही हरकत नाही. उत्तप्पम तर एकदम मस्त झाले. तर आपण आणखीन एक उत्तप्पम बनवून घेऊयात. तर पॅनला थोडंसं तेल लावून घेतले आणि परत एकदा आपण 1 पळी एवढं मिश्रण टाकून घ्यायचे. तर याच्यामध्ये आपण इनो, सोडा काहीही वापरलं नाही आहे. फक्त आणि फक्त मुगापासून आणि रवा, तांदळाचं पीठ हे साहित्य वापरूनच हे उत्तप्पम बनवलेले आहेत. तरीसुद्धा खूप चांगले हे बनले जातात, अजिबात तुटत वगैरे नाही. फक्त भाजताना ना व्यवस्थित ते भाजू द्यायचे, म्हणजे ते चांगले बनले जातात. पलटण्याची घाई करायची नाही. आता बऱ्याच वेळेस असं होतं की ते चांगले भाजले जात नाही आणि आपण ते काढायची खूप घाई असते पलटी करण्याची. त्यामुळे
चांगले हे एक साईडने भाजू द्यायचे आणि भाजले ना साईडने याच्या कडाना अशा उचलल्या जातात, मोकळे होतात. त्यावरून समजून जायचं की हे चांगलं एक साईडने भाजले गेले. तर दुसरंसुद्धा उत्तप्पम सेम मी तसंच बनवून घेतले. त्याच्यावर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतली. तेल सोडून घेतले आणि झाकण ठेवून थोडा वेळ चांगली एक साईड भाजून घेतली. तर आता आपण हे उत्तप्पम पलटी करून घेऊयात. तर असेच एक साईडने सुद्धा खूप छान लागतात, एक साईडने भाजले तरीसुद्धा, कारण आपण झाकण ठेवून याला वाफसुद्धा दिले. तर हे पहा असे सुद्धा खायला छान लागतात. तर आता उत्तप्पमसुद्धा मी पलटी करून घेतलं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा थोडा वेळ भाजून घेते आणि मग आपण हा उत्तप्पम काढून घेऊयात. तर याच मिश्रणापासून आपण डोसेसुद्धा बनवून घेणार आहोत. तुम्ही इडली बनवू शकतात, पण इडली बनवताना याच्यामध्ये सोडा किंवा इनो टाकायचा आणि मग इडली बनवायची. खूप चविष्ट हेल्दी अशा रेसिपी बनतात. तर हे पहा दुसरासुद्धा उत्तप्पम किती भारी बनलेला आहे आणि खूप पौष्टिक आहे. तर नक्की असे कडधान्यांचे वेगवेगळे पदार्थ मुलांना बनवून द्यायचे आणि वेगवेगळा नाश्ता बनवून दिला की मुलंसुद्धा आवडीने खातात. वेगळं काहीतरी कलरफुल दिसलं की त्यांनासुद्धा आवडतं. तर आता आपण इथे बाकीचे सुद्धा सर्व उत्तप्पम असेच बनवून घेऊयात. तर मस्त असे आपण इथे उत्तप्पम बनवून घेतलेत. तर आता आपण डोसे बनवून घेऊयात. तर हे पहा चांगले भाजले की खूप छान लागतात खायला. तर पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि आता एक पळी एवढे मिश्रण टाकून घेतले. आता आपण डोसा बनवून घेऊयात. तर डोसा बनवताना काय करायचं, गॅस जरा थोडा मोठा करायचा म्हणजे याला चांगली जाळी पडते. तर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि एक साईडने व्यवस्थित याला गोल असं फिरवत राहायचं चमच्याने, म्हणजे व्यवस्थित हा डोसा बनला जातो आणि याला जाळीसुद्धा चांगली पडते. आपण याच्यामध्ये इनो सोडा काही न टाकता अतिशय चांगला जाळीदार हा डोसा बनतो. तर थोडंसं वरून आणि साईडने तेल लावून घेऊयात आणि खूप भन्नाट अशी जाळी पडली हे पहा. तर एक साईडने चांगला हा भाजला की आपण आता पलटी करून घेऊयात. तर एक साईडने चांगला भाजलेला आहे. आता आपण हा डोसा पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने सुद्धा थोडा वेळ भाजून घेऊयात. तर दुसऱ्या साईडने सुद्धा हा डोसा थोड्या वेळासाठी चांगला भाजून घेतला आहे. तर मस्त असा आपल्या इथे मुगापासून डोसासुद्धा बनवून झाला आहे. तर हे पहा छान हा डोसा आपण भाजून घेतला आहे. मिडियम गॅसवरती भाजलं की व्यवस्थित डोसे भाजले जातात, म्हणजे ते तुटत नाही, चिकट चिवट बनत नाहीत, व्यवस्थित खरपूस असे भाजले जातात. तर मस्त असं आपल्या हिरव्या मुगापासून डोसासुद्धा बनवून झाला आहे. तर दुसरासुद्धा मी सेम अशाच पद्धतीने डोसा बनवून घेतला आहे. तर एकाच मिश्रणापासून आपण डोसे आणि उत्तप्पम बनवलेले आहेत. तर बाकीचे सुद्धा सर्व तुम्ही असे डोसे बनवू शकतात किंवा उत्तप्पम बनवू शकतात. तर हे पहा झटपट आपल्या इथे मुगाच्या मिश्रणापासून उत्तप्पम आणि डोसे तयार झालेले आहेत. काही जास्त याला साहित्य लागत नाही. घरात असणाऱ्या साहित्यापासून आपण हे दोन्ही पदार्थ बनवलेले आहेत. तर आपल्या घरामध्ये मूग असतात, तर त्याच्यापासूनच आपण झटपट असा हा पोटभरीचा आणि हेल्दी नाश्ता बनवू शकतो. तर खूप हेल्दी आहे. तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकतात, नाश्त्यासाठी बनवू शकतात किंवा एरवी अधेमध्ये भूक लागली तरीसुद्धा तुम्ही हे बनवून खाऊ शकतात. रात्री जर मूग भिजायला घातले तर सकाळीसुद्धा नाश्त्याला झटपट हा नाश्ता होऊन जातो. तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्हाला घरगुती साहित्यात बनणाऱ्या साध्या सोप्या आणि झटपट रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. प्रत्येक वेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या झटपट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मुगापासून झटपट होणारा नाश्ता. तर इथे आपण मोड आलेल्या मुगापासून इडली बनवून घेतली आहे. तर अतिशय पौष्टिक हेल्दी हा नाश्ता आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा घरी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकतात. तर हे फक्त मोड आलेल्या मुगापासून आपण बनवलं, याला जास्त काही साहित्य लागत नाही. तर बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे. तर नक्की तुम्ही बनवू शकतात आणि काही याला जास्त वेळसुद्धा लागत नाही. अगदी 15 ते 20 मिनटामध्ये ही इडली बनवून तयार होते. तर याच्या अगोदरसुद्धा आपण मुगापासून उत्तप्पम आणि डोसे बनवलेले आहेत.
त्याच्यासुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, तुम्ही पाहू शकता। तर सगळ्यात अगोदर आपण इथे 1 वाटी भरून मोड आलेले मूग घेतले। तर हे मोड आलेले मूग मी घरीच बनवलेले आहेत। तर हे रात्रभर भिजवून सकाळी सर्व त्यातलं पाणी काढून रुमालामध्ये बांधून ठेवलेले, तर चांगल्याला मोड आलेले आहेत। तर इथे मूठभर कोथिंबीर घेतली, 3 हिरव्या मिरच्या, 2-3 लसूण पाकळ्या आणि अद्रकचा तुकडा घेतलाय। तर सगळ्यात अगोदर आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मूग टाकून घेऊयात। तुम्ही फक्त भिजवून घेतलेले मूग असतील ना, त्याला मोड आले नसतील तरी सुद्धा चालेल, तसेच घेऊ शकतात। तर सर्व आता हे मूग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेत। आता यामध्ये आपण मिरच्या टाकून घेऊयात। तर तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही इथे मिरची कमी जास्त करू शकतात। लहान मुलांसाठी जर हा नाश्ता बनवत असाल किंवा त्यांना टिफिन वगैरे इडली द्यायची असेल तर मिरची कमीच टाकायची, 1 ते 2 टाकली तरी सुद्धा चालेल। आता याच्यामध्ये सर्व साहित्य आपण टाकून घेतले। अगदी थोडं पाणी टाकून घेऊयात, सगळ्यात जास्त लगेच पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकून आपण हे वाटून घेऊयात। तर इथे मी पाऊण पेला एवढं पाणी टाकून घेतले। आता झाकण लावूया आणि आपण मिक्सरवरती हे बारीक करून घ्यायचे। तर खूप बारीक करायचे, असं मोठे तुकडे ठेवायचे नाहीत। तर हे पहा, मी असं हे वाटून घेतले। तर आता आपण याच्यामध्ये रवा टाकून घेणार आहोत। तर इथे छोटी 1 वाटी मी रवा घेतला आहे, तर अर्धा रवा मी इथे वापरलेला आहे, अर्धा आपण पुढे टाकून घेणार आहोत। आता याच्यामध्ये परत एकदा पाणी टाकून घेते आणि हे मिक्सरवरती बारीक करते, कारण रवा अगोदरच बारीक होता, त्यामुळे अगोदर थोडंसं मूग फिरवून घेतले आणि नंतर मग त्याच्यामध्ये रवा टाकून बारीक करून घेतले। तर इथे मी अर्धा करून हे वाटण करून घेतले, सर्व एकदम फिरत नव्हतं त्यामुळे। आता हे सर्व आपण परत एकदा असंच सेम वाटून घेऊयात। तर थोडंसं आणखीन पाणी मी राहिलेल्या मिश्रणामध्ये टाकून घेतले आणि ते सुद्धा सेम असंच वाटून घेतले। तुम्ही इथे जाड रवासुद्धा वापरू शकतात, मी इथे बारीक रवा घेतलेला आहे, त्यामुळे मी अगोदर थोडंसं फिरवून घेतलं आणि मग रवा टाकून घेतला। तर आता आपण हे राहिलेलं सुद्धा सर्व असंच वाटून घेतले। तर तुम्ही पाहू शकतात, जास्त याला पाणी टाकण्याची गरज पडत नाही, कारण मूग व्यवस्थित अगोदर भिजलेले असतात, त्यामुळे खूप कमी पाणी लागतं। लागलंच तर आपण नंतर टाकू शकतो, पण जास्त एकदम पाणी टाकलं तर परत रवा वाढवावा लागेल आणि परत ते मिश्रण कमी जास्त करत राहावं लागेल, त्यामुळे पाणी कमीच वापरा। आता सर्व हे फिरवून घेतले मिक्सरमध्ये। आता हे राहिलेले अर्धी वाटी रवा आपण यामध्ये परत टाकून घेतले आणि आता परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता हे चांगलं मिक्स करून घेतले। तर आपण याच्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकून घेतलाय, त्यामुळे रवा सर्व पाणी शोषून घेतो, त्यामुळे हे जरासं मिश्रण घट्ट वाटते। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी 1 ते 2 चमचे पाणी टाकून घेतले आणि ते विसळून याच्यामध्ये टाकून घेऊया आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर तुम्ही याची थिकनेस पाहू शकतात, खूप घट्टही नाही आहे किंवा खूप पातळही नाही आहे, मीडियम असं हे मिश्रण बनवून घेतले। तर याच्यावरती झाकण ठेवूयात, म्हणजे रवा चांगला फुलला जाईल। साधारण 5 ते 6 मिनिटच ठेवायचे, तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात। तर इथे इडली पात्राला तेल लावून घ्यायचे आणि पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचे, म्हणजे पाणी चांगलं कडकडीत तापलेलं असलं की इडल्या चांगल्या स्टीम होतात। तर ही सर्व तयारी अगोदरच करून घ्यायचे। तर इथे मी पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवले आणि इडलीच्या पात्रांना तेलसुद्धा लावून घेतले। तर इथे 5 ते 6 मिनिटानंतर मिश्रण आपलं व्यवस्थित मुरलेलं आहे। तर पाहू शकतात, अगोदरपेक्षा आता थोडंसं मिश्रण थिक वाटते, तर बरोबर याची थिकनेस आहे। आता आपल्याला याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही, तर एकदम परफेक्ट अशी याची थिकनेस आहे। तर आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा लिंबाचा रस टाकून घेऊयात। तर आपण जेव्हा मूग वाटून घेणार होतो तेव्हाच टाकायला हवं होता, पण राहून गेला। तर तुम्ही याच्याऐवजी ना दहीसुद्धा वापरू शकतात, लिंबाचा जर रस टाकायचा नसेल तर 2-3 चमचे दही टाका ज्यावेळेस मूग बारीक करणार त्यावेळेस। तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि पाव चमचा इथे मी खाण्याचा सोडा टाकून घेते, तुम्ही इनो वापरला तरीसुद्धा चालेल। पाव चमचा खाण्याचा सोडा टाकूया आणि पटकन हे मिक्स करून घेऊयात। तर ही प्रोसेस पटकन करायची, कारण लगेच हे मिश्रण ॲक्टिवेट होतं आणि लगेच आपण आता इडली पात्रामध्ये हे मिश्रण भरून घेऊयात। तर इनो सोडा टाकलं की लगेच आपल्याला पुढची तयारी करता येते, त्यामुळे अगोदरच इडली पात्राला तेल लावून ठेवायचे। आता आपण याच्यामध्ये हे मिश्रण भरून घेऊयात आणि इडली स्टीम करण्यासाठी ठेवून देऊयात। तर एक पळी एवढं आपण इथे मिश्रण टाकून घेऊयात, खूप गच्च भरायचं नाही। तर सर्व इडली पात्रामध्ये आपण असंच हे मिश्रण भरून घेऊयात। तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा या इडल्या बनवून देऊ शकतात। लहान मुलं
कडधान्य खायला नको म्हणतात त्यावेळेस तुम्ही असे पदार्थ बनवून देऊ शकतात. तर पाणी चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये इडली पात्र ठेवून घेऊयात आणि 10 ते 15 मिनिट स्टीम करून घेऊयात. मस्त अशा इडल्या आपल्या बनणार आहेत. तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि फक्त 10 ते 15 मिनिट हे आपण शिजवून घेणार आहोत. मस्त अशा इडल्या बनल्या जातात. तर इथे 15 मिनिटानंतर इडल्या चांगल्या शिजवून घेतल्या आणि थंड झाल्यावर आपण काढून घेऊयात. हे पहा, ती व्यवस्थित इडल्या बनलेल्या आहेत. अजिबात ओलसर झालेल्या नाही आहेत किंवा तुटत नाही आहेत. एकदम परफेक्ट अशा बनलेल्या आहेत आणि इझी निघत आहेत. अजिबात इडली पात्राला चिकटलेल्या नाही आहेत. तर हे पहा, एकदम मस्त अशा जाळीदार या इडल्या बनलेल्या आहेत आणि ओलसर नाही आहेत अजिबात झालेल्या, व्यवस्थित या स्टीम झालेत. तर तुम्ही पाहिलंच आहे, काहीही याला जास्त साहित्य लागत नाही किंवा खूप वेळसुद्धा लागत नाही. 10 ते 15 मिनिटामध्ये आपण या इडल्या बनवून घेतलेल्या आहेत. तर बाकीच्यासुद्धा सर्व इडल्या आपण अशाच काढून घेऊयात. एकदम परफेक्ट अशा इडल्या बनलेल्या आहेत. तुम्ही या इडल्या हिरव्या चटणीसोबत किंवा लाल कांदा आणि टोमॅटोची चटणी बनवतो त्यासोबत खाऊ शकतात. कशासोबतही खाऊ शकतात. लहान मुलांना सॉससोबत देऊ शकतात. अतिशय झटपट आणि मस्त अशा इडल्या बनलेल्या आहेत. तर बाकीच्यासुद्धा सर्व मी अशाच काढून घेते. तर हे पहा, आपल्या इडल्या इथे बनवून तयार आहेत. आहे की नाही भन्नाट एकदम रेसिपी. तुम्हाला इडली आवडत नसेल तर तुम्ही याची आप्पेसुद्धा बनवू शकतात किंवा डोसे बनवू शकतात, उत्तप्पा बनवू शकतात. बरेच असे वेगवेगळे पदार्थ आपण बनवून मुलांना खाऊ घालू शकतो. तर एकदम मस्त अशी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत, नातेवाईकांसोबत सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे. त्यामुळे काय होईल की तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही शॉर्ट. तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.